नमस्कार मंडळी, कोकणी व्लॉगर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। नवीन जागा, भन्नाट अनुभव आणि धमाल मस्ती हे सगळं मिळणार तुम्हाला कोकणी व्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। ब्लॉगिंगचं खरं मन म्हणजे कोकणी व्लॉगर्स। चला तर मग सुरू करूया सफर। राम राम मंडळी, आपल्या नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज गौरी गणपती तसेच 7 दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन होत आहेत। कोल्हापुरातील पंचगंगेच्या घाटावर बाप्पांच्या विसर्जनासाठी जमलेल्या भक्तजनांची लगबग तुम्हाला मी दाखवणार आहे। तसेच आपल्या बाप्पाची विविध रूपे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। चला। छान छान छोटे छोटे बाप्पा तुम्ही इथे पाहू शकता। किती सुंदर अशी मूर्ती बाप्पाची पाहायला भेटते। बाप्पाचं हे मनमोहक रूप पाहून मन एकदम भारावून जातं। एकटक बाप्पाकडे पाहत राहावं असंच नेहमी वाटत राहतं। बाप्पाला मोठ्या जयघोषात लोक निरोप देताना तुम्ही इथे पाहू शकता। पण जेव्हा बाप्पाला निरोप देण्याचा वेळ येतो तेव्हा मात्र भक्तांचे डोळे पाणावलेले भेटतात। बाप्पाला निरोप देणं खूप जड होऊन जातं, पण मोठ्या मनाने पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येतील या आशेवर भक्तजन बाप्पाला शेवटचा निरोप देतात। बाप्पांचं जेव्हा आगमन होतं तेव्हा भक्तांच्या मनाला खूप हर्ष, आनंद होतो। छान छान छोटे छोटे बाप्पा तुम्ही इथे पाहू शकता। किती सुंदर अशी मूर्ती बाप्पाची पाहायला भेटते। महानगरपालिकेचं कौतुक करायचं तर इथे कचऱ्याचा योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्या गाड्या, त्यांचे माणसं पण इथे कार्यरत आहेत। आपली पंचगंगा, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हे लोक नेहमी कार्यरत असतात, नेहमी झगडत असतात। त्यांच्यासाठी एक सलाम। बाप्पांचा निरोप घेताना आमचेही डोळे पाणावले, तरी बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील या आशेवर आम्ही पंचगंगा घाट सोडला। तुम्हाला हा आमचा गणपती विसर्जनाचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।